नमस्कार, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. स्वामी 24 आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण 18 तारखेला एक मेसेज आपल्या ग्रुपला टाकला होता चॅनलच्या, ज्यानुसार गाणगापूर येथे परमपूज्य आपल्या गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने अन्नछत्र सुरू केलेलं आहे. आणि गाणगापूरला 7, 8, 9 मार्च या 3 दिवशी आपल्या धुळे जिल्ह्यातील जे श्री जगदंबा केंद्र आहे, या केंद्राच्या वतीने आपल्याला 7, 8, 9 मार्चच्या दोघी वेळच्या जेवणाच्या पंक्ती यांची वर्गणी आणि देणगी आपल्याला जमा करायची. त्यानुसार आपण व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला अपलोड केलेला होता आणि त्याला खूप प्रचंड रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे. खूप लोकांनी आपल्या पद्धतीने यथाशक्ती देणगी दिलेली आहे. दररोजच्या देणगीची जी लिस्ट होती ती आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या ग्रुपला टाकलेलं आहे आणि पूर्ण लिस्ट आता हल्ली देखील आपल्या चॅनलला ग्रुपला अवेलेबल आहे. तर त्यानुसार एकंदरीत आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराजांच्या कृपेने आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी जवळजवळ 50,001 रुपये पूर्ण देणगी रक्कम ही गोळा केलेली आहे. आणि ही रक्कम सर्व आपल्या जगदंबा केंद्राचे जे या ठिकाणी केंद्र प्रतिनिधी आहेत, माझ्यासोबत आहेत भैयाभाऊ पवार, हे जगदंबा केंद्राचे प्रतिनिधी आहेत, मुख्य प्रतिनिधी. तर ती एकंदरीत आपली केलेली रक्कम, जसं मी तुम्हाला शब्द दिला होता त्यानुसार आपण ती रक्कम आणि ती पूर्ण जी काही लिस्ट आहे ती सगळी आज यांच्या आपण स्वाधीन करत आहोत. आणि हे भैयाभाऊ उद्या किंवा परवा ते दिंडोरीला जाऊन आपली जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी आपल्या अन्नछत्राच्या स्वाधीन त्या ठिकाणी करणार आहे. भैयाभाऊ, तुम्हाला याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. श्री स्वामी समर्थ. मी जगदंबा सेवा केंद्राचा प्रतिनिधी परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने मार्च महिना हा पूर्ण धुळे जिल्ह्यातील संबंध केंद्रांसाठी देण्यात आला होता. त्यापैकी सर्व केंद्रांना विविध दिवस वाटल्यानंतर आपल्या जगदंबा सेवा केंद्राला 7, 8 आणि 9 मार्च हे 3 दिवस आपल्याला जवळपास दोन्ही वेळेच्या अशा 6 पंक्तीचे 66,000 रुपये जमा करण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे आम्ही यथाशक्ती जगदंबा केंद्रातही जमा करत होतो आणि स्वामींच्याच कृपेने किंवा इच्छेने प्रशांत सर यांना हा विषयाबद्दल सांगावंसं माझ्या मनात आलं आणि सरांना मी त्याप्रमाणे विनंती केली. सरांनीही त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना आव्हान केलं. आपणही जो उदंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल जगदंबा सेवा केंद्राच्या वतीने आपले शतशः आभार. परमपूज्य गुरुमाऊली यांचे उदंड आशीर्वाद तुम्हाला मिळणारच, याबद्दल शंका नाही. थोडक्यात मी तुम्हाला जे अन्नदान केलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात फक्त एवढीच माहिती सांगतो की दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत. आणि दत्त महाराज आपण गुरुचरित्रात वाचलं असेल किंवा त्यांचे जर कथा ऐकली असेल तर दत्त महाराज भिक्षा मागायचे. तर अनेकांना असा प्रश्न पडत असेल की दत्त महाराज एवढे स्वयंभू असल्याने भिक्षा का मागायचे. तर थोडक्यात मी तुम्हाला त्याबद्दल एवढीच माहिती सांगू इच्छितो की दत्त महाराज यांच्या सेवेला 64 योगिनी सुद्धा होत्या. म्हणजे दत्त महाराजांनी नुसतं मनात आणलं तरी त्यांच्या समोर अन्नाचे ढीग लागून जायचे, एवढी त्यांच्या सामर्थ्य होतं, एवढी शक्ती होती. मग तरी सुद्धा दत्त महाराज दररोज 12 ते 12:30 या वेळेस भिक्षा का मागायचे. तर त्याचं मतितार्थ असा आहे की दत्त महाराज ज्या घरी भिक्षा मागायला जायची आणि जी भगिनी वाटी भरून गहू तांदूळ काही दत्त महाराजांना देत असेल तर ती गहू तांदूळ देत नसून असं स्वतः दत्त महाराजांचं सांगणं आहे की मी त्यांच्याकडून ती भिक्षा याचसाठी घेतो की मी त्यांचं दुःख माझ्या जोडीत टाकून घेतो. म्हणजे आपण जी दत्त महाराजांना मदत केलेली आहे तर ही पैशाची नसून हे तुमचे जे आपल्या जीवनात ज्या अडी अडचणी दुःख असतात ते आपण दत्त महाराजांच्या जोडीत टाकत असतो. आणि दत्त महाराजांच्या जोडीत जेव्हा आपले दुःख पडतात तेव्हा ते नाहीसे दत्त महाराज करतात, याबद्दल मला पूर्ण खात्री आणि पूर्ण कल्पना आहे. तर पुन्हा एकदा आपण जी अन्नदानासाठी जी मदत केलेली आहे त्याबद्दल शतशः आभार. ज्या कोणी भाविकाला यावर्षी अन्नदानासाठी मदत करण्यापासून ते वंचित राहिले असेल तर ही दरवर्षाची मार्च महिना आपला परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला ठरवून दिलेला आहे.
तर या वर्षी आपणाकडून शक्य नाही झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपण प्रशांत सरांच्या माध्यमातून गाणगापूर अन्नदानासाठी मदत करावी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हे या ठिकाणी ही जी रक्कम आहे आपल्या चॅनलच्या मार्फत जमा झालेली ही आपण भैयाभाऊंच्या स्वाधीन करत आहोत आणि तुम्हा सगळ्या दातांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि आपण दिलेल्या या देणगीतला एक आणि एक रुपया तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी निश्चित तो सफल होणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या साक्षीने, की ज्या कोणा व्यक्तीने या ठिकाणी 1 रुपया देणगी दिलेली आहे, तर हा मार्च महिना गेल्यानंतर महाराज नक्कीच त्यांच्या जीवनातल्या समस्या स्वतः सोडवतील, यात तीळ मात्रही शंका नाही. कारण की असं हे मी किंवा आम्ही कोणी म्हणत नाही, हे साक्षात आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी देखील आपल्या हितगुजमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आपल्याला दिलेला शब्द जो आहे तो पाळलेला आहे आणि ही रक्कम आता योग्य ठिकाणी आपल्या स्वाधीन झालेली आहे. पुन्हा एकदा सगळ्या देणगीदारांचे खूप खूप आभार. स्वामींची सेवा करत राहा आणि अशाच पद्धतीने स्वामी सेवेत सहभागी होत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. स्वामी सेवा करत राहा.